हॅलो नर्सिंग एस्पिरंट, वेलकम टू नर्सिंग करिअर पॉइंट. तर नर्सिंग एस्पिरंट नवनवीन टॉपिक आणि लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हॅलो नर्सिंग एस्पिरंट, महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यांचा शासन निर्णय 4 जून 2026ला प्रसिद्ध झाला आहे. तर त्यामध्ये काय आहे ते आपण बघूया. तर इथे बघा 2 शासन निर्णय आहेत आणि त्याची प्रस्तावना बघा. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व आरोग्यसेवेतील परिचारिकांची आवश्यकता लक्षात घेऊन जळगाव, लातूर, बारामती, सांगली, कोल्हापूर, नंदुरबार व गोंदिया येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेची शासकीय परिचर्या BSc महाविद्यालय स्थापन करण्यास संदर्भ क्रमांक 1च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जळगाव, लातूर, बारामती, सांगली, कोल्हापूर, नंदुरबार व गोंदिया येथील शासकीय परिचर्या महाविद्यालयासाठी पदनिर्मिती करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. म्हणजे आणि प्रस्तावनामध्ये म्हटलं आहे की जळगाव, लातूर, बारामती, सांगली, कोल्हापूर, नंदुरबार, गोंदिया या 7 जिल्ह्यात शासकीय परिचर्या महाविद्यालयांची स्थापना करण्यात आली आहे. प्रतिवर्षी 700 विद्यार्थी नवीन ॲडमिशन घेऊ शकतात. तसेच त्यासाठी लागणारा महाविद्यालयातील पदे टीचर म्हणा किंवा अजून क्लर्क या सगळे पदं आहेत ती देखील टप्प्याटप्प्याने मान्यता देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. तर शासन निर्णय बघूया. जळगाव, लातूर, बारामती, सांगली, कोल्हापूर, नंदुरबार व गोंदिया येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या परिचर्या महाविद्यालयासाठी अनुक्रमे विवरणपत्र अ, ब, क, ड, ई व उ नुसार प्रत्येक संस्थेकरिता 4 वर्षात निर्माण करावयाच्या वर्ग 1 ते वर्ग 3 मधील नियमित 42 पदे व बाह्य स्रोताद्वारे घ्यावयाच्या 8 पदे अशी एकूण 50 पदे 4 टप्प्यात निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. शासन निर्णय काय सांगतोय तर ह्या 7 सांगली, लातूर, बारामती, जळगाव, कोल्हापूर, नंदुरबार व गोंदिया या 7 महाविद्यालयांना परिचर्या महाविद्यालयांना परमिशन देण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी 100 विद्यार्थी प्रवेश घेतील. त्या क्षमतेनुसार संस्थेकरिता जे काही वर्ग 1 ते वर्ग 3च्या कर्मचारी लागणार आहेत तर त्याची जी नियमित 42 पदे भरावयाची आहेत. तसेच बाह्य स्रोताद्वारे म्हणजे इतर संस्थेकडून किंवा कंत्राटी पद्धतीने 8 पदे घ्यावयाची आहे. तर याला टप्प्याटप्प्याने घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर आपण खाली बघूया 1 बाय 1. तर इथे बघा विवरणपत्र अ, ब, क, ड, ई व उ मध्ये नमूद केलेली प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ टप्प्यातील पदे टप्पानिहाय मंजूर करण्यात येत असून प्रथम वर्षातील पदे या शासन निर्णयाबरोबर मंजूर करण्यात येत असून द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षातील पदे संबंधित वर्षनिहाय मंजूर करण्यात येत आहेत. म्हणजे जी प्रथम वर्षाची जी पदे आहेत 42 आपण नियमित व 8 बाह्य स्रोताद्वारे घेणार आहोत. ती प्रथम वर्षाची जेवढी पदे आहेत 10-12 जी काही पदनिर्मिती करायची आहे ती या GR सोबत मंजूर करण्यात आली आहे. आणि नेक्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर जशी पदे लागतील त्यानुसार ती भरावयाची आहेत आणि तो दरवर्षी शासन निर्णय त्याचा मंजूर करण्यात येईल. सेकंड बघा, ज्या पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता दिली आहे ती पदे बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेताना शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक 27/4/22 तसेच याबाबत वेळोवेळी शासनाकडून निर्गमित होणाऱ्या शासन परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे. म्हणजे जी पदे बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे कंत्राटी पद्धतीने भरण्यास मान्यता दिली आहे तर त्यासाठी शासनाचे जे नियम आहेत त्याचं तंतोतंत पालन करण्याची इथे गरज आहे असं हे शासन निर्णयात म्हटलं आहे. तर 3 मध्ये बघा, बाह्य यंत्रणेद्वारे सेवा उपलब्ध करून घेताना सदर पदांवर नियमित कर्मचारी नेमल्यास त्यावर होणारा मासिक खर्च विचारात घेऊन सदर खर्चात 20 ते 30% बचत होईल. अशा तऱ्हेने संबंधित कंपनी संस्था यांचेकडून काम करून घ्यावीत व सदर बचतीची नोंद वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 27/4/22 रोजीच्या शासन निर्णयासोबत प्रपत्रात ठेवावी. म्हणजे आपण बाह्य यंत्रणेद्वारे किंवा कंत्राटी पद्धतीने जे कर्मचारी भरणार आहोत तर त्यांचा मासिक खर्च हा 20 ते 30% कमी असला पाहिजे किंवा म्हणजे शासनाच्या
खर्चाची 20 ते 30% बचत होईल याची जबाबदारी घेण्याची गरज आहे असं त्यांनी मेन्शन केलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. बाह्य यंत्रणेद्वारे काम करून घेण्यासाठी ज्या कंपनी संस्थेत काम सोपवायचे आहे त्यांच्यासोबत करण्यात आलेल्या करारात आवश्यकतेनुसार अटी व शर्ती नमूद कराव्यात. कंत्राटी पद्धतीने किंवा बाह्य यंत्रणेद्वारे ज्या कंपनीज किंवा संस्थेचा जे काम दिलं जाईल पदभरतीचं, तर त्या करारात आवश्यकतेनुसार अटी व शर्ती नमूद कराव्यात असं ते मेन्शन इथे केलं आहे. सदर पदांच्या वेतनासाठी संस्थानिहाय लेखाशीर्ष व आहरण संवितरण संकेतांक मंजूर करण्याची कार्यवाही संबंधित अधिष्ठाता यांनी या विभागातील संबंधित कार्यासनाकडे करून घ्यावी. म्हणजे जे बाह्य स्रोताद्वारे कर्मचारी भरण्यात येणार असतील तर त्यांची जी काही डॉक्युमेंटेशन असेल किंवा त्यांचे पेमेंट निघण्याचे जे काही सांकेतांक आहे तर त्याचं फिलअप करून घेणं जे अधिष्ठातांचं काम आहे ते त्या संबंधित कार्यासनाकडून ते मंजूर करून घ्यायचं आहे किंवा त्याची नोंद ठेवायची आहे. तर नेक्स्ट बघा, संबंधित अधिष्ठाता यांनी पुढील टप्प्याच्या वेतनाची तरतूद संस्थेच्या प्रतिवर्षाच्या अंदाजपत्रकात करावी. म्हणजे संस्थेच्या अधिष्ठातांनी त्यांच्या नेक्स्ट इयरला त्यांच्या पेमेंटची तरतूद म्हणजे त्यांचं ग्रॉस पेमेंट किती आहे त्यानुसार ज्या खर्चाची तरतूद संस्थेच्या प्रतिवर्षीच्या अंदाजपत्रकात करावी हे मेन्शन केलं आहे. तसेच आयुक्त वैद्यकीय शिक्षण व आयुष यांनी पुढील टप्प्याच्या पदांचा समावेश अस्थायी पदांच्या मुदतवाढ प्रस्तावात करावा. तर हे 7 मुद्दे यांनी इथे मेन्शन केलेत. तर हा 4 जून 2026ला प्रसिद्ध झालेला GR आहे. यामध्ये 700 स्टुडंटची कॅपॅसिटी असलेले 60 ठिकाणी परिचर्या महाविद्यालये स्थापन करण्यात आलेली आहे. तसेच त्यांना लागणारे 50 कर्मचारीची पदभरती होणार आहे. त्यामध्ये 42 नियमित तर 8 बाह्य स्रोताद्वारे घेण्याचा हा शासन निर्णय आहे.